आणि देखील मान्यवर यावेळेस आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ग्रुप ग्रामपंचायत शिरोडचे विद्यमान सदस्य गणेशजी भांगरे साहेब हेही उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे भरतजी डोंगडे साहेब यांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते आहे. आदिवासी कार्यकर्ते आहेत, नेहमीच आदिवासी समाजासाठी त्यांचं कार्य नेहमीच चांगलं राहिलेलं आहे. ते आमचे भरतजी डोंगडे साहेब आणि त्यानंतर आमचे रघुनाथजी वाघ साहेब यांची उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते आहे. ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आम्ही पाहिलंय आणि आज तेच प्रेम व्यक्त करण्यासाठी आदिवासी चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत करूयात आणि वळूयात महत्त्वाच्या लढतीकडे, जिथे रखरखत्या तापत्या उन्हामध्ये एक खूप मोठा गरमागरमीचा मॅच पाहायला भेटेल. एका बाजूला संघ आहे लाखिवली बी आणि दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. या दोन संघादरम्यान मॅच होईल. 4 ओव्हरचा मॅच आहे. चला पंचांना देऊयात ग्रीन सिग्नल. प्रतीक हरडे आणि टीम भरपूर खुश आहे. प्रतीकने नाराज केलं परंतु टीमनं खुश केलेलं आहे. अभि सावंत सर अगदी पाहत आहोत प्रतीकने गिफ्ट घेऊन आलेला आहे. प्रतीक मॅच झाल्यानंतर ते दिले जाईल. चला शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉटम ऑफ द बेस. पहिला चेंडू इनफिल्डला भेदून पाठवलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडू लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगली होते. साहिल करपडे आला वेगामध्ये. बॉल अडवला जाईल. बॉल फेकी होईल. तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती 2 धावा. 2च्या मदतीने सुरुवात होत असताना या डावाची पुन्हा मान्यवर अगदी आपण पाहतात व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. आज आयोजक देखील आमचे जानूजी हिरवे साहेब देखील भरपूर खुश आहेत, कारण त्यांनाही माहित आहे स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेली आहे. व्यासपीठावरती पाहुणेवर उपस्थित आहेत. सॉफ्ट डिसमिसल पाहायला भेटू शकले असतं. हातामध्येच खेळला होता तो स्ट्रोक. फटका फसला होता आणि झटका लागता लागता राहिला आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत मिळेल एक सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावला नेता. धावा झाला धाव फलकावरती. टोटल 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतंय युवा स्पोर्ट्स वारलीपाडा टीम कडनं आणि दुसऱ्या बाजूला लाखिवली 20 संघ पाहायला भेटतोय. शहापूर तालुक्याच्या बाहेरील जे आदिवासी संघ होते ते 20 संघांना आपण पाहिलंय. लॉफ्टेड हिट यावेळेस आपण पाहत आहोत. फटका फसलेला वाटतोय आणि आता झटका दिला गेलाय. मिळाली सफलता. पहिला झटका. ला 1 विकेट गेले आहे महत्वाच्या मॅच मध्ये. नो लुकचा अंदाज. फ्लिक ऑफ द रिस्ट. खूप चांगला फटका खेळलाय. चेंडू निघालाय बॉडी लाईनच्या बाहेर. 4 नक्कीच आपण पाहत आहोत व्यासपीठावरती आज अगदी आमचे जानूजी हिरवे साहेबांचा पूर्ण मित्र परिवार उपस्थित झालेला आहे. त्याच्यामध्ये अगदी पाहत आहोत आमचे संजयजी कुडव साहेब, त्यानंतर त्यांच्या सोबतीला आमचे भरतजी दानके साहेब, हेमंतजी किरपन साहेब आणि आमचे गणेशजी चौधरी साहेब यांचं अगदी आपण पाहत आहोत व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला भेटत आहे. सगळ्याच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्यानंतर आमचे यशवंतजी वाघ साहेब हेही उपस्थित आहेत. त्यानंतर अगदी आपण पाहत आहोत आमचे रघुनाथजी वाघ साहेब हेही उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हा मॅच खूप महत्त्वाचा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे
भिवंडी विभागाला दोन्ही संघ बिलॉंग करणारे आहेत आणि तशी फाईट देखील तसा मॅच देखील पाहायला भेटेल. आज सगळेच सामने हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला भेटणार आहेत, कारण क्रिकेटचे रती महारथी या विभागातील असतील, भिवंडी तालुक्यातील असतील, आदिवासी विभागाचा आणि आदिवासी समाजाचा मान वाढवणार आहे जी टीम आहेत त्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटलेत. बॅटची लिडिंग एज आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत एक सिंगल आता मिळेल. मान्यवरांशी वांदियाळी आणि त्यांचे सन्मान देखील एका बाजूने अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत आहेत. संजयजी कुडव साहेब असतील, भरतजी दानके साहेब, हेमंतजी किरपन साहेब, गणेशजी चौधरी साहेब, हा सगळा मित्र परिवार आज जानूजी हिरवे साहेबांचे महत्वाचे सहकारी त्यांची आज उपस्थिती आम्हाला पाहायला भेटते. आज विनंतीला मान देऊन आलेले आहेत. नेहमी साहेबांचं कार्य त्यांनी पाहिलं आहे आणि त्याचमुळे साहेबांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आज सगळेच त्यांची मित्र परिवार उपस्थित झालेला आहे. फटका लाजबाब आहे आणि झेंडू आता निघाला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. अगदी हे सन्मान देखील काही होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पाहुण्यांचे सन्मान होत असताना अगदी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहत आहोत. आज प्रत्येक पाहुणा आज आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहे, कारण आजचा अंतिम दिवस, आजचा फायनलचा दिवस आणि सगळ्या पाहुण्यांचे सन्मान देखील होत आहेत. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉलला टर्न केला, मिड विकेटला फिल्डर वेगामध्ये धावतोय. साहिल खरपडे आला आहे, चांगली फिल्डिंग, जोखीम आता घ्यायची नाही तसं दिसतंय, कारण लवकर एक विकेट गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचे असणार आहेत. टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. धाव फलकावरती धावा झाल्या 14 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतात. एका बाजूला व्यासपीठावरती हे सन्मान इथे आमच्या जानूजी हिरवे साहेबांच्या माध्यमातून इथे केले जात आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. वेट केलं होतं, हॅमर करण्याचा प्रयत्न, आता फटका फसलाय. आदित्यचा फटका धोक्यामध्ये दिसतोय आणि आता सगळ्यात महत्वाची ती विकेट. फलंदाज आदित्य सुरम आउट. अन्य देखील पाहता होते पाहुण्यांचे सन्मान होत असताना ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केलाय, प्रत्येक हिरवे साहेबांच्या अगदी सवंगड्यांना माहीत आहे साहेबांचं ते कार्य नेहमीच निरंतर समाजासाठी असतं आणि आज त्याच कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येक पाहुण्यावर इथे उपस्थित होत आहेत. गणेशजी भांगरे साहेबांचा यथोचित सन्मान होत असताना पाहायला भेटतोय. ग्रुप ग्रामपंचायत शिरोडचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचा सन्मान तो आपण पाहिला. आणि नक्कीच आपण पाहत आहोत आमचे यशवंत वाघ साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या अंतर्गत करणार आहोत. हा सन्मान त्यांचा होतोय. त्यानंतर आमचे रघुनाथजी वाघ साहेब, ज्यांची एक मोठी स्पर्धा आम्ही पाहिली, जिथे आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आम्ही पाहिलेली आहे. ते आमचे रघुनाथजी वाघ साहेब यांचा हा सन्मान या वेळेस या व्यासपीठाच्या अंतर्गत केला जातो आहे. खूप महत्वाचे सन्मान सगळेच काही आपण पार पाडत आहोत. आज वेळात वेळ काढून आलेले सगळेच पाहुणेवर आम्हाला पाहायला भेटल्यात. पुन्हा एकदा पाहुण्यांना मी विनंती करतो, आपण या आसनस्थ व्हा आणि मॅच एन्जॉयमेंट घ्यायचा. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे सामना चालू आहे. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाच्या विपक्षामध्ये लाखिवली बी आणि आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात 14. 2 ओव्हरही समाप्त झाल्यात. शांततेचं वातावरण राहिलंय. पहिल्या ओव्हरला 8, दुसऱ्या ओव्हरला 6, धावा झाल्यात 14 आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिल खरपडे हो आणि पहिल्या चेंडूवरती ती विकेट मिळवतोय. झटका मोठा 440 ओव्हरचा. आकाश बरप आउट.
14 आता 3 विकेट गेल्यात आणि ती गळती लागलेली दिसते, कारण टॉप ऑर्डर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचे ते खेळाडू असतात. त्या खेळाडूंमध्ये अगदी आपण पाहत आहोत तर विकेट आलेल्या आहेत. अभय बरफ आऊट झालाय, त्यानंतर आदित्य सुरुम आऊट झालाय, त्यानंतर आकाश बरफही आऊट झालाय आणि आता ते 30 झटके सध्या तरी युवा स्पोर्ट्स वारलीपाडा टीमला लागलेत. टीमकडे गोलंदाजी अटॅकिंग आम्ही खूप चांगली पाहिली, परंतु बॅटिंगमध्ये आज थोडंसं तितक्याही धावा आलेल्या नाहीत. पाहूयात फुल लेंथ होता, क्रॉस बॅटिंगने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर धावतोय, ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल फेकी केली जाईल ऋतिक गडकच्या हातामध्ये, तोपर्यंत एक सिंगलला समाधानी होत आहे. धाव फलक धावून पोहोचला, आता धाव फलकावरती टोटल धावा झाल्यात आता 15. कालचा दिवस लाखवली 20 संघाने गाजवला. काल त्यांची बॉलिंग बॅटिंग खूप चांगली पाहायला भेटली. साहिल करफड यांनी त्यानंतर ऋतिक गडक खूप चर्चेमध्ये राहिलाय आणि तिथे निशांत गडकची आपण गोलंदाजी कालच्याही दिवसामध्ये खूप चांगली पाहिली. प्रत्येक मॅच मध्ये तो स्टार्ट दिलाय. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करण्यास भाग पडलाय, ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता आणि तिथे ड्राईव्ह केला तोपर्यंत ओहो इथे आता ते तालमेल दिसत नाहीत आणि आता इथे त्याचा फायदा घेतला जाईल फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं आणि झटका दिलाय चौथा फलंदाज बाद. आता ही गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न काउ कॉर्नरला फिल्डर आहेत ते ग्राउंड स्ट्रोक या इनिंग मध्ये पाहायला भेटले. या ओव्हरला अरे तितकेही हात खोलू दिलेले नाही साहिल खरपडेनं. चांगली गोलंदाजी होते. या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला धाव फलकावरती 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. अजून एक प्लॅन मिस डॉट बॉल येतोय. ही ओव्हर खूप महत्वाची राहिली आहे आतापर्यंत. 18 धावा झाल्यात आणि पूर्णपणे तो संघर्ष जारी आहे. सध्या तरी आपण पाहत आहोत युवा स्पोर्ट्स वारलीवाडा टीमचा, कारण जिथे अपेक्षा आहे धावसंख्येची तिथे अपेक्षा भंग करणारी फलंदाजी सध्या तरी चालू राहिली आहे. नितेश तरे लाफ करण्याचा प्रयत्न करतोय, फक्त उंच गेलाय. कॅचिटचा कॉल आहे. झेलबाची संधी आली आणि आता मनोज सुतारनं झेल पकडलाय. बॅट्समन आउट. लकी कुपनचे जे लकी ड्रॉचे जे कुपन आहेत ते शेवटचे अंतिम फक्त 50च बाकी राहिलेत. जर कोणाला ते फिलअप करायचे असतील, स्वप्नातील सायकल लकी सायकल जर तुम्हाला घेऊन जायची असेल तर ते लकी कुपन फिलअप करा. परंतु लक्षात एक गोष्ट घ्या, जेव्हा तो लकी कुपन काढला जाईल तेव्हा तो ज्याचा आधार कार्ड आहे तो स्वतः इथे अवेलेबल पाहिजे. त्यासाठी महत्वाची ती सूचना करतोय. तो स्वतः पाहिजे तरच तुम्ही ते लकी कुपन काढा, अन्यथा फायदा नाहीत. त्यानंतर जर तो नसेल उपस्थित तर मग ते दुसरं चिठ्ठी काढली जाईल, हे लक्षात घ्या. तो तिथे उपस्थित पाहिजे. ते पूर्णपणे क्रॉस चेक केला जाईल ते कुपन आणि मग त्यानंतर ती सायकल लकी सायकल दिली जाईल, हे लक्षात घ्या. फक्त 50च कुपन राहिलेत. प्रेक्षकांनो कधीही लक आजमावू शकतायत, त्यामुळे लक्षात घ्या लकी कुपन फिलअप करायला विसरू नका. जाऊयात मॅचकडे. अंतिम ओव्हर. हा बॉल हो वेगामध्ये साताळलाय पूर्णपणे. आपण पाहत आहोत प्लॅन मिस डॉट बॉल येतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अनिकेत नडगे आता सध्या तरी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. 18 वरती धाव फलक आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर 5 विकेट गेल्यात. अर्धा संघ गारज झालाय, अर्धा संघ बाद झालाय. लेग बाय जात आपण कळवत आहेत. सिंगलनं धाव अगदी पुढे गेला जाईल. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ पोहोचला 19 वरती. एक गोष्ट लक्षात घ्या, इनिंग झाल्यानंतर
जे सुपर फायचे लॉट्स आहेत ते लॉट्स देखील पाडले जाणार आहेत, त्याचमुळे विजेता संघ येऊन थांबायचे आहेत. एशियन गॉन सॉफ्ट डिसमिसल, झटका लागेल 6वा, मिळाली विकेट. अटे देखील पावडेवर उपस्थित होत आहेत. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. आज आदिवासी चषकामध्ये अगदी आपण पाहत आहोत पावडेवर उपस्थित झालेल्या आहेत. अरकीस होणारे जावाई, आज खऱ्या अर्थानं तो आनंद गगनात मावेना असा झालाय, कारण व्यासपीठावरती सगळेच पाहुणेवर उपस्थित झालेले आहेत. अगदी हिरवे फॅमिलीला अगदी मिळणारे नवीन जावई सन्माननीय सौरभजी पवार साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यांचं आम्ही करत आहोत मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबतीला आमचे स्वप्नीलजी मोरे साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही करतात मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांची मांदी आली. यावेळेस पंचांनी कळवला तो व्हाईट बॉल 1 साठी मदत मिळते. धाव फलक पुढे सरसावेल. टोटल स्कोर कार्ड 21. 6 विकेट गेला. 3.4 चा खेळ झालाय. सध्या तरी बॅटिंग हवी तशी झालेली नाहीत. गोलंदाजी खूपच चांगली झालेली आहे. संजय खरपडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. योगदान द्यावं लागेल. 2च बॉल बाकी राहिलेत. इनसाइड आउटला खेळत फटका लाजवाब आहे. आणि आता चेंडू हवा के संग संग घटा के साथ साथ एका टप्प्याने निघालाय. बॉडी लाईनची सैर करण्यासाठी चौकार. लॉफ्टेड स्क्वेअर कट पाहायला भेटला आपल्याला आणि आता तो फटका लाजवाब राहिलाय. वारा तिथेच मारा झाला आणि तिथे 4 धावा बसून झाल्यात आणि आता धावा झाल्यात 25. आलेली विकेट असं दिसतंय. पंचांनी कळवला विकेट आणि आता झटका लागला अजून एक आणि तिथे इनिंग समाप्त, ओव्हर समाप्त. धावा झाला धाव फलकामध्ये 25. मॅच मध्ये करायचे आहेत 24 बॉलला 26. असं लक्षात घ्या विजेता टीमने लवकरात लवकर या, जेणेकरून आपण ते सुपर 5 चे लॉट्स आपण पाडणार आहोत. सुपर 5 चे लॉट्स विकी सर थोडस जबाबदारी घ्या या लॉटसाठी. तिथे ते लॉट्स पाडले जातील. विजेता टीम चला यायचा प्रतिनिधी. शिवना स्पोर्ट्स धामणी टीम चला प्रतिनिधी लवकरात लवकर या. कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी टीम चला आपणही या. चिंचपाडा टीम हा फक्त प्रतिनिधी यायचा, आपली चिठी नसणार आहे. फक्त ते पाहण्यासाठी या, कारण तुम्हाला ऑलरेडी सुपर 7 मध्ये ती बाय मिळालेली आहे, त्यामुळे ती महत्वाची गोष्ट असेल. यावेळेस तो सुपर 5 चा मॅच तुम्हाला कंपल्सरी खेळावाच लागेल. समर्थ 11 काठीसपाडा टीम
प्रतीक हरडे आणि टीम. चला आपण लॉर्ड्स पाडूया. 4 चिठ्ठ्या असतील, लक्षात घ्या. एक चिठ्ठी आहे उंबरमाळी दामणी आणि नंतर काठीचा पाडा आणि त्यानंतर विजेता संघ. विजेता संघ म्हणजे चालू असलेला मॅच. आणि चिंचपाडे संघ आपण लक्षात घ्या, तुम्हाला सुपर 7 मध्ये ती बाय मिळाली होती, त्यामुळे आता हा मॅच तुम्हाला कंपल्सरी खेळावा लागेल. सुपर 3 ला तुम्हाला चान्स मिळेल, कारण तिथे तुम्ही एक राऊंड आता जिंकून येणार आहात. त्यामुळे जर जिंकलात तर सुपर 3 ला जेव्हा ते ड्रॉ होतील तेव्हा तो तुम्हाला चान्स मिळेल. कॅप्टन सगळ्यांनी लक्ष द्या गोष्टीकडे. सूचना खूप महत्वाची आहे. पहा, ज्या चिठ्ठ्या आहेत आता 4 चिठ्ठ्या असतील, 4 चिठ्ठ्यामधनं एकाला बाय मिळेल. ओके, मग राहतील 4. तर त्याच्यामध्ये आजचाही जो पोल आहे तो मिक्स केला जाणार आहे, हे लक्षात घ्या. कारण ऑलरेडी ते आता ते त्यांच्यासमोर खेळतायत, त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या. हा, चिंचपाडा टीमची ती चिठ्ठी मिक्स केली जाईल, मग ते मॅचेस जशा पद्धतीने राहतील तसे खेळवले जातील. ओके, चला लॉर्ड्स पाडूयात. थोडंसं दिलगिरी व्यक्त करत आहोत, परंतु महत्वाचे ते लॉर्ड्स असतील, कारण आता सगळ्यांच्या नजरा त्या आहेत. कोणता संघ सुपर 3 मध्ये डायरेक्टली आता थेट प्रवेश करेल, त्यासाठी ते ड्रॉ होणार आहेत. ठीक, ओके, जाऊयात विकी शेबाळे सरांकडे. जानुजी हिरवे साहेब आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवाराला मी विनंती करतोय, आपणही आम्हाला जॉईन व्हा. ठीक, होणारे जावाई आपल्यालाही विनंती आहे, त्यांच्या सोबतीला आलेले मित्र त्यांनाही विनंती आहे, तिथे आपण आम्हाला जॉईन व्हायचे आहेत. आमचे वाघ सर आपणही जा, आपल्यालाही ती विनंती आहे. चला, ओके, चला पूर्णपणे आपण पाहत आहोत आमचं प्रेझेंटेशन बॉक्स पूर्णपणे आता ओके. आता त्या सूचना पोहोचवल्या जातात, कॅप्टननीही त्या लक्षात घ्या. चला जाऊयात विकी सरांकडे. विकी सर, त्या सूचना महत्वाच्या द्यायच्या आहेत आपण. यस, 4 चिठ्ठ्या आहेत, त्यातली एक चिठ्ठी उचललेली तिथे त्याला बाय मिळेल सुपर 3 साठी. त्यानंतर पुन्हा एकदा ती चिंचपाडा टीमची मात्र चिठ्ठी मिक्स केली जाते. पावशाल बाय कोणाला मिळते? शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाला मात्र बाय भेटलेली आहे, पोहोचलाय सुपर 3 मध्ये. त्यानंतर हे 4 चिठ्ठ्या चिंचपाडा संघाची देखील इथे 2 उचलायच्या साहेबांना विनंती करतोय. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जातोय. कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी आणि विजेता संघ. ही मॅच लेट असेल, ही मात्र नोंद घ्या चालू सामन्याची. त्यानंतर मनोज 11 चिंचपाडा विपक्ष समर्थ 11 काठीचा पाडा. हा लगेच टॉस केला जाईल, ही मात्र नोंद घ्या. समर्थ 11 काठीचा पाडा विपक्ष मनोज 11 चिंचपाडा. विजय संघ विपक्ष कार्तिक 11 उंबरमाळी. टॉस केला जातोय. यस, मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साईडला आदिवासी चषक आहे, दुसऱ्या साईडला आयोजक जानू पांडू हिरवे साहेबांचा असा हे आहे, मेन्शन केलेलं आहे त्या टॉस वरती. आदिवासी चषक आणि जानू हिरवे टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? बॅटिंग करता निर्णय घेतलाय. शो द गुड गेम, दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. त्याचबरोबर मॅच देखील चालू आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स हर्षजी पवार सर. यस, थँक्यू सो मच विकी शेबाळे सर. आणि आता ते शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचलेत, ज्याच्यावरती सगळ्यांच्या तुमच्या आमच्या नजरा होत्या. पण सर देऊयात ग्रीन सिग्नल आणि आता ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. पुन्हा मी पाहुणेवरांना विनंती करेल, आपण या आमच्या मुख्य बॅटस्फोर्डावरती सन्मानानं आसन पाहायचं आहे. अगदी आज मान्यवरांची मांदी आली, आमचे संजयजी कुडव साहेब, भरतजी दानके साहेब, आमचे हेमंतजी किरपल साहेब, गणेशजी चौधरी साहेब
आणि पूर्णपणे आपण पाहत आहोत आमचे अन्य देखील पाहुणेवर उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही करत आहोत सहर्ष स्वागत. ऐवज रोख रक्कम 300. शेअर मार्केट डाऊन आहे, थोडंसं तो वाढेल. जसं जसं शेअर वाढतील तसं तसं ती अमाऊंट वाढणार आहे. त्याचमुळे आतापर्यंत 300 आहेत, शंकाच नाही 500 होतील, परंतु थोडं सबर ठेवा. कुपन प्रेक्षक हो नक्कीच घ्यायला विसरू नका, कारण ही जी आकर्षित सायकल आहे ती तुमच्याकडे जाऊ शकते, त्यामुळे तेही विसरू नका. त्याच्यानंतर तुम्हाला मिक्सर देखील आहे, इस्त्री देखील आहे. आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत काय गोलंदाजी राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध चालू आहे. 26चं टार्गेट युवा स्पोर्ट्स बार्लीपाडा टीमनं 25च काढला. 4 ओव्हरला लाखिवली बी टीमला तर धावा काढायच्या आहेत आणि सध्या तरी 3 लगातार डॉट बॉल आलेत. हो अजून एक चौथा मिडन षटकाकडे वाटचाल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल, ओके व्हाईट बॉलचा इशारा तो कळवलाय. लाईन थोडीशी बाहेर राहिली आहे, असं वाटलं होतं की ती मिडन षटकाकडे वाटचाल होते असं वाटलं होतं, परंतु तो व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. सूरज खरपडे बाउन्सर यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. तो तिकट मारा दिसत आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल आलाय. गोलंदाजी चांगले होते, सहसा सामना सोडणार नाहीत. हीच अशीच गोलंदाजी अटॅकिंग आम्ही 7व्या दिवसामध्ये पाहिलेली होती आणि तिथे आता 30 गोलंदाजी घेऊन आले सूरज खरपडे. अंतिम बॉल आणि आता सॉरी 5वा बॉल. हा 5वा बॉल डॉट बॉल आहे, कारण एक बॉल वाईड होता आणि आता अंतिम बॉल बाकी राहिलाय. धाव आली आहे फक्त एक सिंगल. यावेळेस स्ट्रेट हिट खेळाय. फटका आता चांगला आहे, गळत बॉल निघालाय. दन 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 करणारा हा दणदणीत आदिवासी चषक चौकार. प्रवास आहे लाखिवली बी टीमचा. पूर्णपणे रात्र खेळल्यानंतर सकाळी 6:30 वाजता ते क्वालिफाय झालेत टेंबिवलीच्या मैदानावरती आणि मग त्यानंतरचा डायरेक्टली प्रवास करून ते इकडे आलेत आणि तो थकवा थोडासा जाणवतोय. लाखिवली बी टीम पहाटे 6:30 वाजता संघ तो क्वालिफाय झालाय तिकडे टेंबिवलीला आणि पूर्ण रात्र खेळून आता तो संघ इथे हा मॅच खेळण्यासाठी आलाय. प्रवास पहा, म्हणजे टेनिस विश्व जगत असं आहे की ते आपल्याला दिसतं तेवढंही सोपं नाहीत. ट्रॅव्हलिंग सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तो थकवा असतो आणि तो थकवा जाणवलाय, परंतु आता इथे ती परिस्थिती तशी नाहीत. थकवा घालवावा लागेल, त्यासाठी ते फटके येणे गरजेचे आहेत. 5 धावा झाल्यात, 18ला आता 21 करायचे आहेत. मॅच संपलेला नाहीत. विकेट जर इथून गुच्छामध्ये आल्या तर तो सामना यू टर्न घेऊ शकतोय. पूर्ण रात्र खेळल्यानंतर, पूर्ण रात्र जागरण झाल्यानंतर सगळ्यांना माहित आहे ती परिस्थिती काय असते, परंतु अशाही परिस्थितीमध्ये काय गोलंदाजी राहिली आहे असं जाणवलंही नाही त्या बॉडी लँग्वेज पासून की ते पूर्ण रात्र खेळले असतील. 6:30ला पहाटे ते क्वालिफाय होऊन इकडे आलेत आणि आता सध्या तरी आदिवासी चषकामध्ये खेळत आहेत. ओपनिंगची जोडी आहे ऋतिक गडे गणेशाच्या सोबतीला साहिल खरपडे. धावा झाल्यात 5. मॅच मध्ये राहिले 18 बॉलला 21. समोरचाही संघ तितकाच तुल्यबल आहे युवा स्पोर्ट्स बार्लीपाडा. पहिलाच ओव्हरचा यावेळेस या दुसऱ्या ओव्हरचा पहिला लॉफ्टेड हिट, फुल टॉस, फुल ठोल वसूल, 300 गमावले. षटकार. पहा ती बॉडी लँग्वेज पूर्णपणे पॉझिटिव्ह न दिसते. अगदी फुल टॉस मिळाला है, तोहफा था, दोनों हाथ से कबूल किया, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. 6 आर
आणि आता या षटकाराच्या मदतीने 11 झाल्यात. कडक गडचा हा कडक षटकार पाहायला भेटलाय. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 11 वरती धाव फलक. आता 17ला 15 करायचे आहेत. अजून एक याही वेळेस लुक ॲट दी साइट अँड लुक ॲट इट इज सन. बॉल गोइंग 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 अँड गॉन. आणि आदिवासी समाजाचे म्हणून मी सातत्यानं तो उल्लेख करतोय. आदिवासी समाजाला घेऊन चाललेत आणि नेहमीच या समाजाचा वारसा जपले. सह्याद्री आदिवासी समाज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि तथा ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक सन्माननीय जानूजी हिरवे साहेबांसह हे बहरदार नियोजन आपल्याला स्पर्धेचं पाहायला भेटतंय. मित्रांनो धावा झाल्या तर धावफलकामध्ये टोटल 18. 18 ऑन बोर्ड विदाउट लॉस. लकीली बी. SK स्पोर्ट्स बावर चषकामध्ये देखील आम्ही तिथे एक मॅच कव्हरअप करत होतो. आमचे विकीजी शेवाळे सरांनी ती पुरस्कृत केलेली टीम आणि आजही ती टीम भरपूर चांगली खेळते आदिवासी चषकामध्ये. आता मिस टायमिंग साहिल खरपडेचा फटका फसला. विकेट 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 येता राहिली. झेल सोडला गेलाय. तो टर्न मिळाला खेळाडूला. त्याने गिरकी घेतली. त्या गिरकीमध्ये ते कॉन्सन्ट्रेशन गमावलं आणि मग आता झेल सोडलाय. याही चेंडूवरती ती रिक्स घेतलेली नाही. हलकाचा प्लेसमेंट आणि आता धावा झाला धाव फलकामध्ये टोटल 20. 13ला करायच्या 6. सामना सोपा झालाय. पहिल्या ओव्हरला कामगिरी खूप चांगली होती परंतु या ओव्हरला ते 2 षटकार आले. त्यांनी मॅचची हवाच काढलेली दिसते परंतु सामना संपलेला नाही. त्यावेळेस पंच करतात वाईट बॉल. 1 मध्ये सामना खूप सोपा होत चाललाय. 13ला आता 5 करायचे आहेत. हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर चाललाय विकेट किपरकडे आणि तिथे तो डॉट बॉल. आता राहिलाय मॅच मध्ये 12 बॉल आणि करायच्यात 5 धावा. तो सामना खूप सोपा होत चाललेला आहे कारण ऋतिक गडकनं खेळलेले 2 कडक स्ट्रोक आपण पाहिले आणि तो सामना आता वन साइड होते की काय हाही प्रश्न आता पडायला लागलाय. विकेटही घेतलेल्या नाहीत. धावाही आला 2 ओव्हरला तब्बल 21 आणि आता 12ला करायच्या आहेत 5 धावा. गोलंदाजी ज्या पद्धतीने गोलंदाजी स्ट्रेंथ पाहिली तशी बॅटिंग आहे या टीमची. बॉलला पूर्णपणे सोडू दिलाय. परफेक्ट तो वाईड यॉर्कर आहे. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बचात्मक गोलंदाजी चालू राहिली आहे. विशाल डुकले मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती. महत्वाचं असेल की आता इथून तुम्हाला विकेट घ्यावा लागतील. जर विकेट आले नाही तर तो दबाव बनणार नाही तितकाही. त्यामुळे त्या विकेटवरती प्रयत्न करावे लागतील. विकेटसाठी प्रयत्न जारी करावा लागेल. क्रॉस बॅटिंग मारायचं होतं. स्पिन शीट करायचं होतं आणि तिथे चेंडू लॉंग स्टॉपला निघालाय. काही न करता फायदा 4 धावसंख्येचा. चला स्कोर इज लेवल. 1च धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हलकासा प्लेसमेंट. तिथे पाहत आहोत धाव काढण्याचा कोणताही प्रयत्न ऋतिकचा दिसलेला नाही. कदाचित आता तोच प्रयत्न दिसतोय जो प्रेक्षकांना हवाय. ऐवाझेल प्रेक्षका हो कदाचित ऋतिकचा तो प्रयत्न दिसतोय. त्यामुळे आता तुम्ही सज्ज राहा. कदाचित अंतिम धाव बाकी आहे. 1च करायचं आहे. 9 बॉल बाकी आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे बॉल येऊ शकतो. तयार राहा. लोवा फुल टच मध्ये कन्वर्ट केलं. 300. यस आणि तिथे पकडला गेलाय. ऋतिक गडकचं मनापासून आभार. त्या प्रेक्षकाकडून ते आभार व्यक्त केलं जाईल. चिंचपाडा संघ त्या गावाचा तो खेळाडू आहे.
आणि आता सध्या तरी ते 300, तो झेल पकडला म्हणजे 300 पकडलेत आणि आता ते 300 रुपये दिले जातील. हीच तर मजा आहे या क्रिकेटची. देनेवाला जब भी देता छप्पड फाटके. आणि आता ते प्रेक्षकाने घेतलंय. देणारे आहेत मग घेणारेही पाहिजेत. आणि आता सध्या तरी ते देण्याचं दानत्व नेहमीच त्या समाजासाठी दिलेलं आहे साहेबांनी. आणि याही वेळेस ते समाजासाठी देत आहेत, कारण त्यांनाही माहीत आहे आदिवासी चषक आपल्या समाजासाठी आहे. आणि सध्या तरी आपल्या समाजातील खेळाडू आहेत, मग त्यांना देणं गरजेचं आहे. आणि ते उत्साह वाढवण्यासाठी अगदी आपण पाहतो दावा झेल 300 रुपये आमचे हिरवे फॅमिलीचे होणारे नवीन जावाई अर्थातच आमचे सौरभजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते दिले जातं हे रोख रक्कम 300 रुपयाचे कॅश प्राइज. मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. कल्पेश मनापासून अभिनंदन. अशा पद्धतीने तो सामना जिंकला. अभिनंदन लाखिवली बी टीम. आणि आता पुढच्या मॅचला करूया सुरुवात. लगेचच ऐकूयात पुढच्या मॅच साठी विकीजी शेवाळे सरांना धन्यवाद. यस, थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर.